मनसे आज महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहे। नाशिकमधील इगतपुरीमध्ये मनसेचं आजपासून 3 दिवसीय शिबिर होणार आहे। शिबिरात मनसेच्या नेते पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबत सुद्धा राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे। महापालिका निवडणुकीसाठी शिबिरामध्ये मनसेची राजनीती ठरणार असल्याची माहिती आहे। राज ठाकरे मनसैनिकांना नेमका काय कानमंत्र देणार ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। प्रतिनिधी किरण ताजने आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, आजपासून 3 दिवसीय शिबिर होणार आहे, नेमकं यामध्ये काय रणनीती ठरली जाऊ शकते? आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे यांच्या नव्या इनिंगसाठीची ही शिबिराची संपूर्ण तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। आजच्या दिवशी या शिबिराला सुरुवात होते आणि प्रामुख्याने जर बघितलं तर राज ठाकरे यांनी नव्या इनिंगसाठी देखील नाशिकचीच निवड केलेली आहे। या पूर्वी जर बघितलं तर राज ठाकरे यांना नाशिक हे लकी ठरलेलं होतं। नाशिकमधून 3 आमदार, त्यासोबतच नाशिक महानगरपालिकेवर सत्ता, अशा स्वरूपाचं एकूण ताकद ही नाशिकमधून मिळालेली होती आणि त्याच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमध्ये गारेगार वातावरणामध्ये, निसर्गरम्य वातावरणामध्ये हे शिबिर पार पडतंय आणि या शिबिरामध्ये ठाकरेंकडून नेमका काय कानमंत्र दिला जातो याची देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे। मात्र महत्वाची बाब जर बघितली तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढायच्या की युतीवर लढायच्या याबाबतची एकूणच चिंतन मनन या सगळ्या बैठकीमध्ये होऊ शकतं। काही दिवसांपूर्वी मराठीचा मुद्दा चांगलाच तापलेला होता। राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि त्याला सोबत ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील दिलेली होती। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधूंची आगामी काळात राजकारणासाठी देखील युती होते का, हा देखील एक मुद्दा महत्वाचा असणार आहे। सोबतच ज्या सगळ्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांना नेमके कसले कानमंत्र दिले जातात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे 3 दिवसीय शिबिर नेमकं कसं होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। माधुरी, नक्कीच किरण, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर आज मनसेचं नाशिकमध्ये 3 दिवसीय शिबिर पार पडणार आहे। या शिबिरामध्ये राज ठाकरे हे महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे। तसंच शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत सुद्धा नेमकी काय चर्चा होणार याकडे लक्ष असेलच। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबत सुद्धा यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। यासह मनसेचे पदाधिकारी नेत्यांना सुद्धा राज ठाकरे नेमका काय कानमंत्र देणार याकडे आपलं लक्ष असेल। दरम्यान हा मेळावा ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणाहून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलेला आहे, पाहूया। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 3 दिवसीय शिबिर जे आहे ते इगतपुरी तालुक्यातील ह्याच रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे आणि हे जे राज्यस्तरीय शिबिर जे आहे ह्या शिबिराकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। ठाकरे बंधूंच्या एकाच स्टेजवरती येण्यानंतर राज्यातलं हे पहिलं मोठं शिबिर जे आहे ते इगतपुरी येथील या रिसॉर्टमध्ये 14, 15 आणि 16 तारखेला आयोजित करण्यात आलेलं आहे। स्वतः राज ठाकरे या शिबिराला नेमकं जे काही राज्यातून येणारे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर जे राज्यस्तरीय नेते असतील त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। उद्धव ठाकरे असतील आणि राज ठाकरे असतील ते एका मंचावरती आले आणि त्यानंतर मराठी माणसाच्या अस्मितेसाठी दोन्हीही पक्ष एकत्र आल्यानंतर महाराष्ट्र मधलं हे सर्वात पहिलं आणि मोठं शिबिर इगतपुरी या ठिकाणी याच रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। जवळपास 70 पेक्षा अधिक जे काही रूम आहेत ते पदाधिकाऱ्यांसाठी या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेले आहेत आणि बुक करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या शिबिरामध्ये राज ठाकरे जे काही आपले नेते असतील, पदाधिकारी असतील, त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि पुढची त्यांची नेमकी भूमिका काय असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असणार आहे। पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक।